Hello students, in previous lecture we have seen that is the standard general solution of the positive values and लक्षात घ्या principal solution general solution is very important for the CET and the theory exam theory साठी 2 marks आणि CET साठी 2 marks नेहमी 2 marksला असतंच एक्झाम्पल त्यामुळे हे चांगले करून ठेवा चांगल्या पद्धतीने स्टडी करा आलं का लक्षात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मी अगदी सेपरेट घेतले पॉझिटिव्ह नंबरचे सेपरेट घेतले निगेटिव्ह नंबरचे सेपरेट घेतलेले आहेत आलं का लक्षात त्यामुळे अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि रोजच्या रोज व्हिडिओ पाहून लिहून काढा त्याच्या टिक्स सांगितले तुम्हाला त्या समजून घ्या आता इथं मी तुम्हाला सांगतोय तर साइन थीटा इज -√3/2 पण तुम्हाला माहित पाहिजे साइनची व्हॅल्यू √3/2 कुणाला असते बघा मी कसं लिहितो बघा साइन थीटा इक्वल टू हे मायनस तसंच ठेवतो आणि √3/2 कुणाला असते तर साइनची व्हॅल्यू √3/2 60 ला असते 60 इकडे लिहितो पहा मी 60 मीन्स π/3 बाजूला मांडतोय बघा 45 मीन्स π/4 and okay and 30 degree means π/6 हे तुमच्या माहितीसाठी मी मांडत असतो एका बाजूला ते तुमच्या लक्षात असू द्या ओके तर आता इथं मी काय म्हणतोय साइन 60 ला √3/2 60 म्हणजे कोण π/3 साइन π/3 ओके इथंपर्यंत समजलं का आता ही पुढे एक स्टेप आणि वाढते पहा तर ती काय स्टेप आहे तर π/3 आता साइन मायनस कुठे असतो तर तो थर्ड क्वार्टर मध्ये असतो आणि फोर्थ क्वार्टर आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला मायनस कुठे असतो थर्ड क्वार्टर मध्ये जायचं असेल बघा ना थर्ड क्वार्टर मध्ये जायचं असेल तर पाय प्लस करावं लागेल म्हणजेच साइन पाय प्लस π/3 असं करणार मी लक्षात घ्या इथं माहित पाहिजे दोन गोष्टी मागे शिकलेलो आपण तर हे √3/2 कुणाला आहे लक्षात आलं का √3/2 कुणाला आहे आणि मायनस कोणत्या क्वाड्रंटमध्ये साइन मायनस कुठे आहे तर थर्ड क्वाड्रंटमध्ये मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची साइन थीटा इक्वल टू साइन 3π + 1π 4π/3 आणि मग झालं मागचीच आपण जनरल सोल्यूशन फॉर्म्युला लेट साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा आपण कंपेअर करतो आणि थीटा आणि फॉर्म्युला म्हणतो काय म्हणतो थीटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा आठवते का बघा बरं आणि मग अल्फाची व्हॅल्यू ही अल्फा असतो बा अल्फा इक्वल टू 4π/3 आणि इथं व्हॅल्यू ठेवायची झालं आन्सर थीटा इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा मीन्स 4π/3 आणि मागचे व्हिडिओ पहा ज्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले नाहीत प्रगती इन्स्टिट्यूटच्या यूट्यूबच्या चॅनलवर जावा मागचे व्हिडिओ पहा तुम्हाला हे मी फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत ते आता इथं सगळे मांडणे शक्य नाही पण ते फॉर्म्युले पाठ करा म्हटले मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये ओके तर हे झालं त्याचं इज जनरल सोल्युशन याचं जनरल सोल्युशन हे समजलं का पहा हे जर समजलं असेल तर दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण जाऊया हे जर तुम्हाला समजलं असेल तर दुसरा क्वेश्चन काय आहे तुमचा पहा cos θ इक्वल टू -½ ओके तर आता इकडे लक्ष द्या -½ आता -½ मी काय म्हणतो बघा आन्सरला सुरुवात करतो कसं करतो बघा cos θ इक्वल टू मायनस cos ची व्हॅल्यू हाफ पार्ट पाहिजे बघा हे साइन आणि cos ची व्हॅल्यू cos ची व्हॅल्यू हाफ कुणाला असते cos ची व्हॅल्यू हाफ 60 ला cos 60 ला असते पा cos 60 मीन्स π/3 मीन्स cos 60 π/3 आणि मग cos मायनस कुठे कुठे असतो तर थर्ड क्वार्टर मध्ये आणि सेकंड क्वार्टर मध्ये सुद्धा असतो सेकंड क्वार्टर मध्ये असतो आणि थर्ड क्वार्टर मध्ये असतो कुठे असतो सेकंड क्वार्टर मध्ये मग सेकंड क्वार्टर मध्ये जातो मी cos ऑफ मायनस कसं जातो बघा हे cos ऑफ पाय मायनस π/3 लक्षात घ्या सेकंड क्वार्टर मध्ये जायचं म्हणजे पाय म्हणजे 180 त्याच्यावर जायचं म्हणजे मायनसच करायला पाहिजे -π/3 तर प्लस काय केलं तर थर्ड क्वार्टर मध्ये यायचं म्हणजे पाय प्लसच करायला पाहिजे ना आणि प्लस काय करायचं ते वर आपण तयार केलेलं हे जे तयार केलं तेच करायचं
आणि मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. कॉस थिटा इक्वल टू दॅट इज कॉस 3 पाय मायनस पाय मीन्स 2 पाय बाय 3. लक्षात येते का? पहा, हे जर लक्षात आलं असेल तर फॉर्म्युला आपला मांडायचा. बट cos theta equal to cos alpha, therefore theta equal to n pi plus or minus alpha. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फॉर्म्युला काय आहे? n pi प्लस और मायनस अल्फा हा फॉर्म्युला आहे. आणि मग अल्फाची व्हॅल्यू इथं आहे तुमच्याकडे. अल्फा इक्वल टू 2 पाय बाय 3. इथं असं कम्पेअर करायचं आणि त्याचा आन्सर येईल. देअरफॉर थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू 2 पाय बाय 3 इज अ जनरल सोल्युशन. लक्षात घ्या, तोंडी सुद्धा सीईटी साठी तोंडी डायरेक्ट इथं तुम्ही यायचं आणि इथं आलं की 2 पाय बाय 3 आणि हा फॉर्म्युला डोक्यात असला पाहिजे n पाय प्लस और मायनस 2 पाय बाय 3. काही नाही, प्रॉब्लेम काय नाही. फक्त डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू, तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या, टेबलच्या साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू पाठ करायचे आणि ते फॉर्म्युले पाठ करायचे, बस बाकी काय नाही. आणि 60 ला काय, 45 ला काय, फार सोपा. ट्रिगोनॉमेट्री हा अतिशय सोपा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. हे झालं त्या एक्झाम्पलचं आन्सर. समजलं का? पहा, हे जर समजलं असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तो म्हणजे कॉट थिटा इक्वल टू √3. आता कॉटचं मी रूपांतर कसं करून घेतो? टॅन 1/tan थिटा. का कॉटचं करू शकत नाही आपण? कारण कॉटचा फॉर्म्युलाच नाही आपल्याला. आपल्याला साइन कॉस टॅनचाच फॉर्म्युला आहे फक्त. ओके, कॉट मीन्स 1/tan. रेसिप्रोकल करा. tan थिटा इक्वल टू -1/√3. इथंपर्यंत समजलं? आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही पुन्हा जायचं टेबलमध्ये. टॅनची व्हॅल्यू, टॅन थिटा, टॅनची व्हॅल्यू मायनस ठेवायचा. टॅनची व्हॅल्यू 1/√3 कोणाला असते? 30 ला असते. कशाला असते? 30. टॅन 30 ला असते. 30 मीन्स π/6. टॅन π/6 असते. आणि मग टॅन आता पुढे बघायचं. पहिला बघायचं व्हॅल्यू कुठं आहे, दुसरा बघायचं मायनस कुठं आहे. टॅन मायनस कुठे असतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह असतो. म्हणजे पाय मायनस, सेकंड क्वाड्रंट मध्ये वर जायचं म्हणजे पाय मायनस, म्हणजेच टॅन पाय मायनस π/6 टॅन थिटा. मग टॅन थिटा इक्वल टू हे क्रॉस करायचं. हे 6 पाय मायनस पाय इज 5 π/6. आणि मग बट म्हणायचं, फॉर्म्युला मांडायचा. बट टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. देअरफॉर थिटा इक्वल टू फॉर्म्युला काय आपला टॅनचा? n पाय प्लस अल्फा. n पाय प्लस अल्फा. अल्फा तुमचा काय आहे बघायचं. अल्फा म्हणजे π/6. अल्फा इक्वल टू π/6 इथं ठेवूया, तुम्हाला आन्सर मिळेल. इथं ठेवतो पहा, अल्फाची व्हॅल्यू ठेवतो. थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा मीन्स π/6 इज जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन. समजतंय का? पहा, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण ह्याचा अभ्यास करूया. हे थोडंसं घालूया म्हणजे आपल्याला तुमचं लक्ष इकडे विचलित होणार नाही आहे ह्या क्वेश्चनकडे. तर आपण इथं बोर्ड मोकळा करूया म्हणजे आपल्याला लिहिता येईल. आता पुढे फोर्थ एक्झाम्पल पहा. कोसेक थिटा इक्वल -√2. कोसेक थिटा इक्वल -√2. आता कोसेक मीन्स फॉर्म्युला काय आहे? कोसेकचा फॉर्म्युला काय तुम्ही सांगा बरं? 1/sin थिटा इक्वल टू -1/√2. रेसिप्रोकल केलं आपण तर साइन थिटा इक्वल टू -1/√2. पण तुम्हाला माहित पाहिजे साइनची व्हॅल्यू 1/√2. मायनस नंतर बघू काय करायचं ते. 1/√2 कुणाला आहे तर 45 ला आहे. म्हणजे साइन थिटा इक्वल टू -1 साइन ऑफ 45 मीन्स π/6.
4 π/4. आता पुढे जायचं. आता एकदा का बघितलं हे कुठं आहे, व्हॅल्यू कुणाला आहे. आता बघायचं मायनस साईन कुठे असतो, तर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो. सेकंडमध्ये पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पाय प्लस, लक्षात घ्या, थर्ड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर पाय प्लस करायचं, सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर पाय मायनस. वर जायचं मायनस करायचं, खाली जायचं प्लस करायचं. लक्षात आलं का. म्हणजे वर जायचं असेल तर मायनस करायला पाहिजे, खाली जायचं असेल तर प्लस करायला पाहिजे. आलं का लक्षात. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, साइन थीटा इक्वल टू साइन ऑफ, हा मायनस काढून टाकायचा, पाय मायनस π/4 असं लिहायचं. का तर आपण थर्ड क्वार्टरमध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहोत, थर्ड क्वार्टरमध्ये जाणार आहोत. आणि मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. साइन थीटा इक्वल टू साइन 4π मायनस मीन्स 4π मायनस पाय मीन्स 3π/4. इथं फक्त तिची समजते. आता हे थेरीसाठी म्हणून सांगतोय, याच्या सीईटी साठी फक्त तिची लक्षात घ्यायला पाहिजे. इथं π-4 क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑप्शनमध्ये बघायचं, फक्त तिची उत्तर मिळते तुम्हाला. बट फॉर्म्युला मांडायचा. बट ह्याच्या पुढची स्टेप, बट साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा, दॅट इज थीटा इक्वल टू n पाय प्लस -1 अल्फा. अल्फा किती आहे तुमचा, अल्फा बघायचा, अल्फा किती आहे, 3π/4 आलेला आहे. आणि मग थीटा इक्वल टू n पाय प्लस -1 अल्फा फक्त मांडायचा 3π/4. बाकी काही करायचं नाही आपल्याला तिथं. सिंपल किंवा सिम्प्लिफिकेशन अजिबात काय करायचं नाही तुम्हाला इथं. समजलं. हा झाला तुमचा फोर्थ क्वेश्चन. समजलं का. पहा, हे जर समजलं असेल, आणि लक्षात ठेवा तुम्हाला मी 2च कामं सांगितले, बाकी काय सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला काय सांगितले, टेबल मधल्या साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू पाठ करणे, आणि हे जनरल सोल्युशनचे 3 फॉर्म्युले तुम्हाला साइनचे, कॉसचे, टॅनचे पाठ करणे. मग तुम्हाला जनरल सोल्युशन कुणीही सोडवण्यापासून रोखू शकणार नाही. माझं चॅलेंज आहे, लक्षात घ्या. हे जर तुम्हाला पाठ असेल तर काहीच तुम्हाला प्रॉब्लेम. ती कार्टिशन कुठल्या क्वार्टरमध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या तुम्हाला काय फार मोठं काम मी सांगितलेलं नाहीये. फिफ्थ एक्झाम्पल तुमचं इथं मी घेतो. टॅन थीटा इक्वल टू -1. लक्षात घ्या, टॅन थीटा इक्वल टू मायनस, टॅनची व्हॅल्यू 1 कुणाला असते असं फक्त तिथे त्या टेबलमध्ये बघायचं. आणि 1 कुणाला असते, 45ला. 45 म्हणजे π/4, टॅन π/4. फक्त तिथे जायचं, तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. लक्षात घ्या. पण तुम्ही तिथं जाऊन ती पोचला पाहिजे, केलं पाहिजे. नुसतंच घरातल्यानी मोबाईल्स दिले तुमच्या हातामध्ये म्हणून तुम्ही काहीतरी करत बसू नका. अभ्यासच करा. गेमवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू नका. हे वर्ष तुमचं जीवन बदलण्याचं वर्ष आहे. लक्षात घ्या. आता हा टॅन हा निगेटिव्ह कुठं असतो बघायचं, सेकंड क्वार्टरमध्ये निगेटिव्ह, सेकंड आणि थर्डच बघायचं. लक्षात घ्या, कारण त्याची रेंज ही अशी असते. आणि टॅन थीटा इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस π/4 सेकंड मध्ये जातोय. लक्षात घ्या, सेकंड क्वार्टरमध्ये म्हणून सेकंड वर जाते, वर म्हणले की मायनस. आणि मग हे टॅन थीटा इक्वल टू टॅन ऑफ 4 - π 3π/4, 4π - 1π. आणि मग फॉर्म्युला मांडायचा. बट that is tan theta equal to tan alpha, therefore theta equal to n pi plus alpha, आणि अल्फाची व्हॅल्यू अल्फा इक्वल टू 3π/4. put there theta equal to n pi plus 3π/4. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर पहा. समजलं का. हे त्याचं इज अ जनरल सोल्युशन. इज जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन. फिनिश. आणि लास्ट एक्झाम्पल त्या सिरीज मधलं जनरल सोल्युशनच्या कॉट 4 थीटा अजूनही आहेत, पण थोडंसं वेगळं. आता हे इथून थोडं वेगळं झालं. इथं मगापासून थिटाच होता. इथं थिटा मगापासून काय होता, थिटा होता. आता काय झाला, 4 थीटा आला. लक्षात घ्या. बदल काय झाला, तेवढाच बदल मी करतोय, बाकी सगळं सेम आहे. कॉट 4 थीटा दिलेला आहे. कॉट 4 थीटा इक्वल टू -1 दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर का, बघा बरं. मग मी इथं काय म्हणणार, 1 बाय कॉट 4 थीटा इक्वल टू -1. एक्झाम्पल 6,
बदललं एक्झाम्पल पहा, थोडासा चेंज आहे, तेवढा चेंज करत जाणार, बाकी मी काहीही करणार नाही आहे इथं. बघा, कॉट 4 थिटा इक्वल -1, 1 अपॉन कॉट 4 थिटा इक्वल -1, रेसिप्रोकल केला 1 अपॉन टॅन बेटा, 1 अपॉन टॅन 4 थिटा. रेसिप्रोकल केला तर काय म्हणणार ते मला, टॅन 4 थिटा इक्वल -1चं रेसिप्रोकल -1च. इथं फक्त 4 थिटा होणार आहे, बाकी हेच येणार 4 थिटा, हेच येणार 4 थिटा, हेच येणार 4. इथं फॉर्म्युला, हा फॉर्म्युला अल्फा तुमचा 3π/4. इथं फक्त थिटाच्या ऐवजी कोण येणार, 4 थिटा. लक्षात घ्या, हे बदललं. इथं मग अशी कसं होतं, थिटा होतं म्हणून थिटा घेत होतो, आता इथं 4 थिटा म्हणून 4 थिटा इक्वल टू घ्यायचं, थिटाच्या ठिकाणी 4 थिटा, म्हणजे थिटा इक्वल टू 4 थिटा घ्यायचं आहे, अल्फा इक्वल टू 3π/4 असं कम्पेअर करायचं. समजलं का? आणि मग आता हा 4 फक्त एकच स्टेप वाढणार आहे, हा 4 इकडे डिव्हाइड करायचा आहे, म्हणजे थिटा इक्वल टू, इथं मांडतो पहा, तर एकच स्टेप तुमची फक्त चेंज होणार आहे, म्हणजे तेच एक्झाम्पल आहे फक्त 4 थिटा. थिटा इक्वल टू हा जो 4 आहे तो nπ/4 प्रत्येकाला डिवाइड होईल, प्लस 3π/16. इट इज आन्सर, इज द जनरल सोल्युशन, इज जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन. फिनिश. आणि इथं तो तुमचा अजूनही जनरल सोल्युशन्स वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे सॉल्व्ह करायचे, पण ह्या लेक्चर पुरता आज बस झालं. सर्वांनी रोज मागची लेक्चर्सला जे CETला तपासणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही जी अजून मी सांगतोय तोपर्यंतची लेक्चर्स बघून काढा, कारण ती CETला उपयोगी आहेत, थेरीलाही उपयोगी आहेत. लक्षात घ्या, जेईला नीटलाही आता उद्यापासूनची पुढचे एक्झाम्पल सुद्धा उपयोगी आहेत. ठीक आहे, ओके, टेक केअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.